आपण कितीही महागडी तेल लावली किंवा कितीही चांगली तेल लावली तरी सुद्धा केसांच्या मुळांना तेल पोहोचतच नाही असं बऱ्याच तज्ञांचं मत आहे। आता बघा, हे मत का निर्माण केलं गेलं किंवा का समाजामध्ये पसरवलं गेलं याची बरीच कारणं आहेत, कारण की या मागे बऱ्याच लोकांचा स्वार्थ आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर खरंच केसांसाठी तेल आवश्यक आहे का, केसांच्या मुळांना तेल पोहोचतं का, किंवा कोणत्याही वस्तू आपण बाहेरून जेव्हा लावतो तेव्हा त्या केसांवरती वर्क करतात का, आणि ते फायदेशीर आहे की नुसतं हे जे उपाय आहे ते वरवरचे आहे, हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। काही गोड गैरसमज मुद्दाम होऊन समाजामध्ये निर्माण केले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर एक साधा सोपा उपाय म्हणजेच की आपल्या केसांना चांगलं ठेवण्यासाठी एक आपण साधा सोपा उपाय म्हणून तेलाकडे पाहतो। म्हणजे तेल लावले की आपले केस चांगले राहतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ते चांगले राहतात सुद्धा। पण बरेच तज्ञ लोक आजकाल काय म्हणतात की केसांच्या मुळांना तेल म्हणजे केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचतच नसतं, फक्त वरून हे उपाय करतो, किंवा मोठमोठी पार्लर जे आहेत ते बरेच केमिकल प्रोसेस करतात केसांवरती आणि नंतर आपल्याला सांगतात की अजिबात केसांना तेल लावायचं नाही। बघा, हे कितीपर्यंत योग्य आहे, कुठपर्यंत योग्य नाहीये हे तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल। यामागे काय स्वार्थ असू शकतो हे तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल। बघा, आपल्या देशामध्ये अगोदरपासून तेलाची जी परंपरा आहे ती चालत आलेली आहे आणि यामुळे तेलामुळेच म्हणजे जे पण आपले केस जे आहे ते मेंटेन करायचं काम पूर्वीपासून खूप वर्षांपासून किंवा खूप अनादी कालापासून तेलच करत आलेलं आहे। पण आता हे जे गोड गैरसमज निर्माण केले जात आहेत त्यामागे बरेच स्वार्थ आहेत। पार्लरवाल्यांचे स्वार्थ असतील, डॉक्टरांचे स्वार्थ असतील, किंवा कोणत्याही मोठ्या ब्रँडचं एखादं स्वार्थ असेल, किंवा मोठे मोठे आता प्रोडक्ट निघालेले आहेत मार्केटमध्ये ते सुद्धा म्हणतात की केसांना तेल लावून काही उपयोग नाही। बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल कदाचित। तर बघा, पूर्वीपासून आपण तेल लावत आलोय, चांगले तेल घरामध्ये बनवून आपण लावू शकतो। आणि आता जर त्यांचं म्हणणं असं आहे की केसांच्या मुळांना कोणत्याही वस्तू पोहोचत नाही, फक्त ते वरून केसांना मॉइश्चर करायचं काम करतात। तर बघा, इथं एक साधं सोपं उदाहरण घेऊ आपण। पुरुषांना दाढी असते, केस असतात डोक्यावरती, तर ते काय करतात, दाढी जे आहे ते आठवड्याला एकदा तरी, कमीत कमी आठवड्याला एकदा तरी ते सलून मध्ये जाऊन करत असतात। आणि दाढी करताना मग साबण आला, बाकीच्या वस्तू आल्या, त्यामध्ये केमिकल आलं आणि नेहमी ते सगळं काही करून आता डोक्याचे केस जे आहेत ते महिना 2 महिन्यातून एकदा ते कट करत असतील, पण दाढीचे मात्र आठवड्यातून एकदा तरी त्यांना कट करावंच लागते दाढी। आणि त्यासाठी बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या केस म्हणजे लावावंच लागतं दाढीला, आणि त्यानंतरच सलून जे आहे ते दाढी करतात। तर बघा, त्यानंतर होतं काही वर्षानंतर 30 जेव्हा मुलं क्रॉस करतात, किंवा जेव्हा 30 क्रॉस करतात, 35 क्रॉस करतात, तेव्हा त्यांना सगळ्यात पहिला अनुभव काय येतो की त्यांची दाढी अगोदर पांढरी होते। आता बघा, शरीरामधून काही वस्तूंची कमी असेल तर डोक्याचे केस पण पांढरे व्हायला हवेत ना। दाढीच का अगोदर पांढरी होते, तर दाढीला भरपूर प्रमाणामध्ये दाढीवरती केमिकलचा मारा झालेला असतो। त्या दाढीच्या केसांच्या मुळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल साठलेलं असतं आणि त्यामुळं सगळ्यात अगोदर जर काही पांढरं होत असेल तर दाढी पांढरी होते आणि त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मग डोक्याचे केस जे आहेत ते पांढरे व्हायला सुरुवात होते। आता तिथं डोक्याच्या केसांमध्ये पण तुम्ही खूप सारे केमिकल ट्रीटमेंट केले असतील तर मग डोक्याचे केस सुद्धा पांढरे होतात। पण एक नॉर्मल जर आपण विचार केला तर दाढी अगोदर पांढरी का होते, कारण की त्या केसांच्या मुळांना केमिकल पोहोचलेलं असतं, केमिकलचा मारा झालेला असतो आणि त्यामुळे पुरुषांची दाढी जी आहे ती अगोदर पांढरी होते। हे साधं सोपं उदाहरण आहे तुमच्या समोर। तुम्ही ठरवायचं आता की केसांच्या मुळांना आपण वरून ज्या वस्तू लावतो त्या पोहोचू शकतात की नाही। बघा, आता आवळा पावडर दह्याचा मी जो उपाय सांगितलेला आहे त्यावरती बऱ्याच ताईंनी सांगितलं की माझ्या मुलीचे केस जे आहेत ते खूप जास्त पांढरे झाले होते आणि दह्याचा आणि आवळ्याची जेव्हा मी पावडर लावायला सुरुवात केली 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर केस परत काळे होताना दिसत आहेत, किंवा येणारे केस जे आहे ते पुढे वाढत जे चाललं होतं प्रमाण ते स्टॉप झालेलं आहे। म्हणजेच काय की केसांच्या मुळांना आवळा पोचला, म्हणजे आवळ्याची जी सत्व आहे ती पोचली आणि त्यानंतर पांढरे व्हायचं जे प्रमाण आहे ते कमी झालं आणि हळूहळू ते पूर्ण म्हणजे अकाली झालेलं म्हणते मी, अकाली झालेले पांढरे केस कमी झाले आणि
एक वेळ अशी येईल की पूर्णपणे केस काळे होतील। तर याचाच अर्थ काय की केसांच्या मुळांना आपण नियमित एखाद्या वस्तूंचा मारा केला तर केसांच्या मुळांना त्या वस्तू पोहोचतात। त्यामुळे आपण जर चांगलं तेल केसांच्या मुळांना नियमित वापरलं, नियमित लावलं तेल, तर ते तेल केसांच्या मुळांना पोहोचतं, त्याची तत्व जी आहे, सत्व जी आहे ती पोहोचतात आणि आपले केस जे आहे ते हेल्दी राहू शकतात। वरून तर तेल मॉइश्चर करतच आपल्या केसांना, वृक्ष होऊ देत नाही, पण केसांच्या मुळांना सुद्धा हे तेल जे आहे ते पोहोचतं। तुम्ही आयुर्वेदिक जर वाचलात, काही पुस्तकं आहेत त्यावरती, तर ते जर तुम्ही वाचन केलात किंवा गुगल, पुस्तकाची काहीच गरज नाही, आजकाल गुगल आहे, तुम्ही गुगलवरती सर्च करून सरळ वाचू शकता आणि कुठल्याही म्हणजे प्रकारचे पुस्तकं खरेदी करायची गरज नाही। गुगल करा, आवळा, त्याचे गुणधर्म, केसांसाठी काय फायदा, सगळं काही तुम्ही झटपट वाचू शकता आणि त्यानंतरच कुठलीही रेमेडी तुम्ही हातामध्ये घ्या करायला। पण बऱ्याच ताईंना पांढरे झाले, म्हणजे त्यांच्या मुलींचे जे केस पांढरे झाले होते त्यांना फायदा मिळालेला आहे दह्याने आणि आवळा पावडरने। आवळा पावडर परत सांगते, चांगल्या क्वालिटीची घ्यायची, चांगली घ्यायची। काही वस्तू ज्या आहेत ते मला ज्या चांगल्या वाटलेल्या आहेत त्या मी खालच्या साईडला तुम्हाला व्हिडिओ जो आहे त्याच्या खालच्या साईडला प्रोडक्ट्स म्हणून जिथं दिसतंय तिथं मी तुम्हाला टॅग करून देईन, त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। बघा, अशा प्रकारे तुम्ही जर नियमित तेलाचा वापर केला तर या तेलाची तत्व सुद्धा तुमच्या केसांच्या मुळांना पोहोचू शकतात। म्हणून अशा ज्या भूलथापा आजकाल समाजामध्ये पसरवल्या जात आहेत त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, आपल्या बुद्धीला जे पडते तेच करायचं आहे। तर लक्षात आलं असेल की तेल वर्क करतं आपल्या केसांवरती। तर या गोष्टी ज्या आहेत त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या। आजकाल हे जे बोलण्याचं प्रमाण आहे ना ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे। डॉक्टर म्हणतात तसं, पार्लरवाले म्हणतात तसं, मोठे सलून किंवा मोठ्या कंपनीचे ब्रँड जे आहेत ते सुद्धा असंच म्हणायला लागलेत। मग आता आपण कन्फ्युज झालो की त्यांच्या वस्तू खरेदी करायच्या, आपल्या घरगुती ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या टाळून त्या वस्तू खरेदी करायच्या, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि ते प्रोडक्ट्स इतके महागडे असतात की ते सामान्य लोकांना परवडणारे नसतात। त्यामुळे सांगते परत ताईनो की केसांना तुम्ही नियमित तेल लावला तर तुमचे केस चांगले राहणारेच आहेत। वरून फक्त मॉइश्चरायझरचं काम करणार नाहीये, तर आतून केसांच्या मुळांना सुद्धा हे तेल पोचतं आणि केस जे आहे ते तुमचे निरोगी राहण्यासाठी मदत होते। तर अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका आणि आपलं जे पण आहे, आपल्याला ज्या बुद्धीला पडतं, जर शंका येत असेल ना सरळ गुगल करायचं, वाचायचं, पाहायचं, त्यानंतर विषय क्लिअर करायचा, मगच कुठलीही रेमेडी जी आहे ती हातामध्ये घ्यायची। तर अशा करता लक्षात आलं असेल, कन्फ्युज होत्या बऱ्याच ताई, त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला। लक्षात आलं असेल की तेल लावायचं आपल्याला अजिबात सोडायचं नाहीये, तेल लावायचंच आहे। तर व्हिडिओ लक्षात आला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा प्रकारचे तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंटमध्ये मला म्हणजे सांगा, मी वाचेन आणि त्यावरती जर एखादा उपाय असेल तर तो नक्की तुमच्याशी शेअर करेन। आणि तुमच्या ज्या पण समस्या असतील स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात तुम्ही माझ्याशी डायरेक्ट शेअर म्हणजे सांगू शकता, मी नक्की त्यावरती उपाय घेऊन येईन। तर अशा अपेक्षा ठेवते की व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सबस्क्राईब केला असेल। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।